नमस्कार मित्रांनो. सकाळचे 5:30 वाजलेत. रस्त्यावर अजून शांतता आहे, पण मनामध्ये एक वेगळीच धडधड सुरू आहे. कारण आजचा प्रवास फक्त एका किल्ल्याचा नाही, तर त्या इतिहासाचा आहे जिथे स्वराज्याने स्वतःची ताकद जगाला दाखवली होती. प्रतापगड हे नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. कारण इथे फक्त दगड नाहीत, तर इथे मावळ्यांचा श्वास आहे. इथे शिवरायांचा आत्मविश्वास आहे. आणि इथे अजूनही घुमतोय तो आवाज, हर हर महादेव. रस्ता जितका सुंदर आहे तितकाच प्रेरणा देणारा आहे. ते म्हणतात ना, मोठं व्हायचं असेल तर संघर्षाच्या वाटेने जावंच लागतं. इतिहास वाचून प्रेरणा मिळते, पण इतिहास जिथे घडला त्या जागी गेल्यावर मात्र रक्त पेटतं. प्रतापगड हा फक्त किल्ला नाहीये, तर तो स्वाभिमान आहे, धैर्य आहे, तो बुद्धिमत्ता आणि संयमाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला शिवरायांनी जिथे हरवलं, फक्त ताकदीने नाही तर बुद्धी, धैर्य आणि आत्मविश्वासाने. जिंकण्यासाठी शक्ती नाही तर स्वतःवरचा विश्वास लागतो. आज आपण ज्या वाटेने जातोय ना, त्या वाटेवरून कधी काळी मावळे गेले होते, स्वराज्यासाठी स्वतःच आयुष्य पणाला लावून. आणि म्हणूनच प्रतापगडला पोहोचल्यानंतर तिथे फक्त फोटो काढू नका, तर क्षणभर डोळे बंद करा आणि अनुभव घ्या त्या इतिहासाचा. राजे कुठेच गेले नाहीयेत, ते प्रत्येक मराठी माणसांच्या रक्तात जिवंत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत उभा असून धुक्याने नेहमी झाकलेला आणि इतिहासाने जगभर गाजलेला हा किल्ला म्हणजे प्रतापगड. जिथे दगडांमध्ये इतिहास कोरला जातो, तिथे प्रत्येक पाऊल भूतकाळाशी जोडतं. महाड शहरापासून अंदाजे 3-4 किलोमीटर अंतरावर या गांधारपाडे लेण्या आहेत. एकूण सुमारे 28 लेण्या आहेत आणि तेथे काही ठिकाणी बुद्ध मूर्ती आणि कोरीव काम सुद्धा आहे. पाण्याच्या टाक्या आणि विहार सुद्धा बांधलेले आहेत. अफजल खान हा फक्त युद्धासाठी आला नव्हता, तर स्वराज्य संपवण्यासाठी निघाला होता. रस्त्यातील मंदिरं फोडत, गावं उद्ध्वस्त करत, भीती निर्माण करत तो पुढे पुढे येत होता. पण त्याला माहिती नव्हतं की ज्या सह्याद्रीला तो कमी समजतोय ना, त्याच सह्याद्रीच्या कुशीत एक वाघ त्याची वाट बघतोय. आणि मग सुरू झाला इतिहासातील सर्वात थरारक खेळ, बुद्धीचा, धैर्याचा आणि स्वराज्याच्या अस्तित्वाचा. ज्यावेळी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ अफजल खानाला भेटायला वाईला गेले, त्यावेळी त्यांनी अफजल खानासमोर एक शर्त ठेवली, म्हणजे विनंती केली की तुम्ही महाराजांना भेटायला जावळीला या. आणि त्यानंतर पंताजी गोपीनाथ महाराजांना भेटायला प्रतापगडावर गेले. महाराजांना त्यांनी एक गोष्ट सांगितली की महाराज, खान हा तुम्हाला बुडवायलाच आलेला आहे, पण खानाला एकांगी आणि एकांती करून मारावा आणि त्याचे सर्व लष्कर आणि सर्व राज्य आपले करावे, हा त्यांचा निरोप होता. खानाबरोबर भेटीचा दिवस उजाडला. महाराजांनी पोशाख करायला सुरुवात केली. त्यामध्ये महाराजांनी कुर्ता घातलेला, त्यावर चिलखत घातलं होतं, त्याच्यावर अंगरखा घातलेला, डोक्यावर जिरटोप आणि त्याच्यावरती मंदिर बांधलेला. आपल्या डाव्या हातामध्ये त्यांनी वाघनख धारण केलेलं आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी बिचवा नावाचं शस्त्र लपवलं होतं. शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळी 10 अंगरक्षक खाली आले होते. त्यांची नावं अशी आहेत: संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर, येसाजी कंक, पांडाजी कंक, जीवा महाला, सुरजी काटके, सिद्धी इब्राहिम खान, गाथाजी इंगळे, विसाजी मुरुंबक आणि कृष्णाजी गायकवाड. महाराज किल्ल्यावरून खाली उतरू लागले. भेटीचा शामियाना समोर आला. दुपारी 1-1:30ची वेळ असेल. पाऊल जड झालं नसेल का हो महाराजांचं? सगळ्या काळाचा पट त्यांच्या डोळ्यासमोरून गेला असेल. आपल्या भावाची केलेली हत्या त्यांना आठवली असेल. आपल्या वडिलांची काढलेली धिंड त्यांना आठवली असेल.
आपण वाकून नमस्कार करताना आईच्या डोळ्यातून आलेले अश्रू महाराजांना आठवले नसतील का? आणि आईचे ते शब्द नक्की आठवले असतील. ज्यावेळी महाराज राजगडावरून प्रतापगडावर यायला निघालेत, तेव्हा आई त्यांच्या म्हणाल्या की राजे, काहीही करा, वडिलांची धिंडस मरा आणि संभाजीचे उसने फेडा, म्हणजे संभाजीच्या मृत्यूचा बदला घ्या. हे जे महाराजांचे थोरले बंधू आहेत ना, संभाजीराजे, त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याबद्दल सांगितलं. काहीही करा पण खान पुरा करा. हे जिजाबाई साहेबांचे शब्द महाराजांच्या मनात त्यावेळेला घुमले. संपूर्ण सह्याद्री, हे सगळे गड किल्ले, हे सगळे तट कूट बुरुज, या सगळ्या वस्तू, प्राणी, पक्षी, जंगल, जावळीतलं एक एक झाड, अरे इतकं सोडा, तो काळही एक सेकंद थांबला असेल. लोकांच्या हृदयाचे ठोके थांबले असतील. यमदूतही स्तब्ध झाले असतील की आता पुढे काय होणार. पुढच्या पर्वात सविस्तर कहाणी येईल. थँक्यू.